नमस्कार मंडळी, खूप दिवसांनी मी चालले आहे माझ्या गावी कुसगावला. वाई तालुक्यातलं एक छोटंसं पण खूप सुंदर गाव. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात इथे यात्रा भरते आणि या दिवसांसाठी सगळेजण गावाकडे परततात. आम्ही रात्री 2 वाजता मुंबईहून निघालो. रात्रीचा शांत प्रवास आणि बघता बघता सुंदर पहाट झाली. गावाजवळ पोचलो आणि असा एक सुंदर सनराईज झाला. तो मी लगेच कॅमेरामध्ये कॅप्चर केला आणि एक मस्त सेल्फी पण घेतली. थंडगार हवा, हिरवीगार शेते, शहरात असा निसर्ग अनुभवायलाच मिळत नाही. आणि फायनली आम्ही पोचलो आमच्या गावात. आजूबाजूला सगळीकडे हिरवीगार निसर्ग, मन अगदी शांत झाला. आणि हे आमचं सुंदर घर. गावात पाऊल टाकताच एक वेगळी शांती मिळते. थोडा रेस्ट केला, फ्रेश झालो आणि मंदिरात जायला रेडी झालो. हो, रेडी होताना व्हिडिओ घ्यायला टाईम नाही मिळाला, पण आता थेट मंदिरात पोचलो आहोत. आम्ही मंदिरात आलो कारण ग्रामदेवतेची पालखी आमच्या वाडीत होती. सगळेजण दर्शन घेत होते, ओटी भरत होते, नमाज बोलत होते. आणि गावाकडची एक खास प्रथा म्हणजे अंगात येणं. असं मानतात की यात्रेच्या वेळी काही लोकांच्या अंगात देव येतात. ते लोक मग गावकऱ्यांना मार्गदर्शन करतात. जर काही नवस असेल, काही अपूर्ण काम असेल तर ते पूर्ण करा असं सांगतात. गावात ही श्रद्धा खूप मानली जाते आणि तो क्षण खूप भावनिक आणि भक्तीने भरलेला असतो. ढोलांचा आवाज, गावकऱ्यांचा उत्साह, सगळं वातावरण भारलेलं होतं. ढोल झांजांच्या तालावर पूर्ण गाव दुमदुमत होतं. त्या तालावर उभं राहिलं तरी अंगात ऊर्जा येते. हे सगळं जवळजवळ 2 तास चालतं. ढोल झांजांचाच आवाज सतत सुरू असतो. पालखी बाहेर काढल्यानंतर काही लोक दर्शन घेत असतात. मस्कोबाच्या नावानं चांग भलं. पालखी बाहेर काढल्यानंतर पुरुष मंडळी पालखीच्या बाजूने ढोलाच्या तालावर फेरा मारतात. काही जण डोली जिम खेळतात. तो जोश, ती भक्ती आणि गावाचा एकोप्याचा अनुभव खूप सुंदर असतो. पालखी पुढे सरकत असताना अनेक लोक तिच्या समोर दंडवत घालतात, हात जोडून नमस्कार करतात. तो क्षण खूप श्रद्धेने आणि भावनेने भरलेला असतो. पाहताना अंगावर शहारे येतात. हे आणि या सगळ्यात आमची फॅमिली फुल ॲक्टिव्ह. माझी फॅमिली मेंबर सगळे फोटो काढत होते, क्लिक करत होते. सगळे एकत्र आल्यावर असे मुवमेंट्स खूप स्पेशल असतात. तर हा होता आमच्या कुसगाव यात्रेचा फर्स्ट हाफ. आता सेकंड हाफमध्ये अजून मज्जा, जत्रा आणि खास क्षण पाहायला मिळतील. तोपर्यंत धन्यवाद आणि भेटूया पुढच्या भागात.